हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं सकाळपासून ते दुपारपर्यंत रुटीन शेअर केलेलं आहे. खरं म्हणजे आजपासून माझ्या रुटीनला सुरुवात झाली. आज ना रुद्राचं स्कूल ओपन झाले, तर जी सकाळपासूनची गडबड असते ना प्रत्येक आयांची असते, तशी माझीसुद्धा आहे. तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करावं. सात्विकला घेऊन रुद्राचं सगळं करायचं म्हणजे थोडंसं अवघड जातं. लहान मुलं घरामध्ये असली ना की सकाळी लवकर उठणार, रडत बसणार, मग घरातली आपली कामं बाकीची राहून जातात. तर आता इथे मी रुद्राला स्कूलमध्ये सोडायला चालले, कारण की व्हॅन अजून तिला लावली नाही. 1-2 गाड्या मी चौकशी केली व्हॅनला किंवा बसला, पण गाड्या फुल असल्यामुळे ना अजून तरी जागा तिला बसमध्ये भेटलेली नाही आहे किंवा व्हॅनमध्ये. तर तोपर्यंत मी तिला स्कूलपर्यंत सोडायला जाते. घरापासून स्कूल हे 20 ते 25 मिनटाचं अंतर आहे. सात्विकला घेऊन जाणं पावसातून थोडंसं अवघड जातं आहे, पण आता बस आणि व्हॅन भेटत तोपर्यंत जावंच लागेल. आता आम्ही घरी आलो म्हणजे जवळजवळ आमचा 1 तास जातो, कारण का सात्विकला थोडा वेळ उचलून घ्यायचं, परत थोडंसं चालवायचं. शाळेचा टाईम आहे 7:40चा. आम्ही 7 वाजता घरातून निघतो, 7:05ला किंवा कधी 7लाच निघतो. आणि मग निवांत हळूहळू सात्विकला चालत न्यायचं, कधी उचलून न्यायचं. आणि तो इतका खुश होतो ना, त्याला बाहेर जायचंच असतं. इतक्या सकाळी उठतोसुद्धा. एक चांगली सवय आहे, लहानपणापासून तो लवकरच उठतो. मी त्याच्या बाजूने थोडेसे हल्ले ना, म्हणजे उठले ना की तो उठलाच पाहिजे. आता दीदीला सोडायला अगदी आनंदाने येतो तो माझ्यासोबत. 2-3 दिवस झाले आता यायला लागला. आळस करत नाही मेन म्हणजे. तर अशीच जर सवय राहिली तर पुढे त्याला त्याच्या स्कूलसाठी चांगलं आहे. आता मी घरी आल्यानंतर ना, आज तर खूपच पाऊस होता. इतक्या दिवस पाऊस नव्हता, पण आता जशी शाळा चालू झाली ना तसा पाऊससुद्धा चालू झाला आहे. घरी येतोपर्यंत पूर्ण आम्ही दोघंही भिजलो. तर आता पहिली चहा बनवते. बाहेर भरपूरच पाऊस पडतो आहे, थंड वातावरण झालं आहे. पाऊस पडतो ते पडतो आणि खूप हवा सुटले, त्याच्यामुळे घरामध्ये सुद्धा भरपूर थंड वातावरण झाले. तर म्हटलं चला पहिली चहा बनवावी. घरामध्ये भरपूर पसारा पडला आहे. तर चहा घेतल्यानंतर आणि सात्विकला भरवल्यानंतर मग घरातली पुढची कामं मी आवरेल. दुपारी मला रुद्राला आणायलासुद्धा जायचं आहे. मग या इतक्या वेळामध्ये घरातली कामं आवरणं, सात्विकला बघणं, त्याला खाणं पिणं भरवणं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर आता चहा होते ना, तर त्या दुसऱ्या साईडला दुसऱ्या भांड्यामध्ये ना मी रुद्राला सकाळी मटकीची भाजी आणि चपाती बनवलेली. ती यायला जाते 2-2:15 वाजतात घरी यायला. तोपर्यंत तिला भूक लागतेच भरपूर, म्हणून मी तिला टिफिनला 2 चपात्या देतेच. सकाळी 1 खाऊन जाते आणि आल्यानंतर मग जेवण लागतं. तर त्यातलीच अर्धी चपाती होती. अर्धी चपाती मी दुधामध्ये ना तोडून ठेवलेली. आता आल्यानंतर ती गरम करते तूप टाकून किंवा मीठ थोडंसं टाकायचं चवीला. आता ते शिजल्यानंतर ना थंड झाल्यावरती त्याला भरवेल. तोपर्यंत माझी चहा होते. तुम्हाला सांगू, इतक्या दिवस ना एकदम रिलॅक्स होते. 50 दिवस रुद्राला सुट्टी होती आणि रुद्राचे पप्पासुद्धा जम्मूला 1 महिन्यानंतर गेले. ते गेल्यानंतर एकदम रिलॅक्स, कारण का काही बनवा खा. जेंट्स माणूस घरामध्ये असला की सगळं टाईम टू टाईम लागतं जेवणाचं वगैरे. आतासुद्धा मी बनवते, पण इतकं नाही. म्हणजे एकदा बनवलं की 2 टाईम आम्ही खातो, त्याच्यामुळे एकदम आराम होता मला. पण आजपासून खरं रुटीन चालू झालं आहे. पण सांगू का, शाळा चालू झाल्यापासून ना घरातली कामंसुद्धा पटापट होत आहेत. आता इतक्या दिवस मी घरी होते ना, तर सगळं निवांत. उशिरा उठणं आणि उशिरा उठलं ना की सगळी कामं लेट होतात. पण शाळा चालू झाल्यापासून ना कामं सगळी पटापट 11, 11:30, 12 वाजेपर्यंत सगळं होतं. म्हणजे दुपारचा स्वयंपाक वगैरे बनवूनसुद्धा, सात्विकला भरवूनसुद्धा सगळ्या गोष्टी माझ्या होतात. आणि मग मला थोडा एडिटिंगला वगैरे टाईमसुद्धा द्यायला मिळतो. आता हे ते ना सात्विकला भरून घेते. त्याची चपाती थंड झाले. आता सकाळची रुद्राला मी चपाती बनवते ना, तर त्याला दुधामध्ये चपाती शिजवून देते. त्याला भरून घेते आणि नंतर मग घरातली कामं. त्याला झोपवते सुद्धा, कारण की त्याला आता झोप आल्यापासून ना तो जाबाण्या देतो आहे. पण त्याला भरवायचं होतं ना, म्हणून मी त्याला आधी झोपवलं नाही. आता खाऊन झोपला ना की थोडा वेळ जास्त झोपतो आणि उपाशी झोपला की लगेच उठतो, म्हणून मग त्याला भरूनच आता झोपवते. काही खायचं आणलं ना त्या टायमाला त्याला मोबाईल लागतो. पण आज मी शूट करते ना, तर आज मागत नाही. पण खाताना थोडीशी नाटकं करत होता, पण मी भरवलं, कारण का TV सुद्धा चालू होती. आता पटकन झोपला, खाल्ल्यानंतर लगेच झोपला. तर आता मेन माझी सुरुवात झाली कामांना. गाणी लावली, जुनी गाणी लावायची, मस्त गाणी ऐकत ऐकत कामंसुद्धा पटापट होतात. हे ते ना पक्षी भरपूर येतात आणि छोटी छोटी पिल्लंसुद्धा त्याने घातलेली आहेत त्यांच्या घरट्यांमध्ये. तर दिवसभर ना इतकी खुडबुड खुडबुड चालू असते ना, भरपूरच. दुपारचं जर झोपलं ना की जास्तच आवाज करतात.
पण असो. आणि मी जे त्यांना खायला टाकते ना ते अजिबात खात नाहीत. काय खातात काय माहिती. तांदूळ वगैरे मी त्यांना टाकते ना ते कबुतरं येऊन खाऊन जातात. आता इथे ना बेडशीट चेंज करते. पाऊस इतका पडतोय, कपडे पण सुकत नाही आहेत. त्याच्यामध्ये सात्विक सारखा सुसू करतो आणि कपडेसुद्धा भरपूर धुवायला निघतात. डायपर आता सध्या बंदच केले, आणलंच नाही विकत, कारण का जी होती ना ते सगळे संपवलेत. आता म्हटलं त्याला सवय लागली पाहिजे स्वतःहून बाथरूममध्ये जायची, सुसू करायची. तर कधीतरी जातो, पण आता पावसाळ्यामध्ये ना त्याला कंट्रोलच होत नाही, कुठे पण मग सुसू करतो. आता इथे ना पाऊस तर बाहेर चालूच आहे, माझी कामंसुद्धा चाललेत. आता सात्विक झोपला आहे. खूप दिवस झाले मला ना माझ्यासाठी टी व्ही बघायला टाईमच नसतो. म्हणजे मला टी व्ही बघायला जास्त आवडतच नाही, मला गाणीच आवडतात बघायला, जुनी गाणी. तर सात्विक आता घरी असतो त्याच्यामुळे तो त्याचं कार्टून वगैरे बघत असतो. इतका दिवस रुद्रा होती, ती पिक्चर वगैरे बघायची. तर आज मला खरं म्हणजे गाणी ऐकायला आणि बघायला टाईम भेटला आहे. तर मस्त कामंसुद्धा माझे चाललेत आणि जुनी गाणीसुद्धा मी लावलेत. मला गाणीसुद्धा ना एकदम सायलेंट आवडतात. आवाजसुद्धा जास्त मोठा आवडत नाही, एकदम स्लो असा आवाज करून गाणी ऐकायला आवडतात. आता मी जरी रील्स बनवते ना त्यालासुद्धा गाणी माझी सायलेंटच असतात, अशी जास्त ओव्हर नसतात. काहींना आवडतात, काहींना काय माहिती आवडतात का नाही, पण कमेंट बऱ्यापैकी येतात की गाणं खूप छान निवडतेस म्हणून. तर आता कचरा काढून घेते. दिवसातून 3-4 वेळा तरी कचरा काढावाच लागतो. सात्विक काही ना काहीतरी करामत्या करतच असतो. आज तर माझा ट्रायपॉड फोडला. परत रुद्राचं जे सगळं साहित्य स्कूलचं ठेवलेलं आहे ना, ज्या स्टोरेजमध्ये मल्टी कलर डब्बा आहे त्याच्यामध्ये सगळं ते ठेवलं आहे, त्याच्या हाताजवळच आहे ते. तर तो ना सारखं ते डब्बे काढतो, त्यातील ते पेपर फाडायचे, कुठे पेन्सिल काढायच्या. आज त्याने सगळे ते स्केचपेन घेतले आणि पाण्यामध्ये नेऊन टाकले. सगळे स्केचपेन खराब झाले, मला माहितीसुद्धा नाही. म्हणजे तो आता बाथरूमचा दरवाजासुद्धा उघडून ना एकटा जातो. बकेट भरलेले असले की त्याच्यामध्ये सगळं टाकून द्यायचं. खेळणीसुद्धा भरपूर खालीसुद्धा टाकून दिले आणि ही अशी पाण्यामध्ये, कधीतरी टॉयलेटमध्ये सुद्धा टाकतो. आता लहान मुलं घरात असले की ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. किती लक्ष ठेवा, पण त्याचं काही ना काहीतरी चालूच असतं. थोडंसं असं इकडे तिकडे आपण झालो ना की तो करामता करतोच करतो. आता घरातून सगळा कचरा काढून घेतला आहे. कपडे भिजत घालायचे आहेत आणि आज तर मला मलई साठवून ठेवले, त्याचं तूप बनवायचं आहे. पण म्हटलं ही सगळी कामं झाल्यानंतर जर टाईम भेटला ना तर ते करेल, नाहीतर मग रुद्राला घेऊन आल्यानंतर मी तर झोपूनच जाते. इतकं थकायला होतं ना, आलं ना की जेवायचं आणि थोडा वेळ झोपायचं आणि मग उठल्यानंतर परत संध्याकाळची कामं चालू. परत सात्विकला भरवा, ते भरवण्यामध्येच माझा इतका वेळ जातो ना 4 टाईम भरवायचं म्हटल्यानंतर, कारण की पटापट खात नाही. त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास तरी जातोच जातो. आता कपडे भिजत घातले, जे बेडशीट वगैरे काढले ना आणि आमचे रोजचे कपडे ते भिजत घातलेत. बाहेर जे कपडे वाळत टाकलेत ना ते सुकलेसुद्धा नाही. तर आता आणून आतमध्ये फॅन लावते आणि फॅनवरती नंतर सुकवेल. ज्यावेळेस मी ही कपडे धुवेल ना त्यावेळेस काढेल. सकाळी रुद्राला मटकीची भाजी दिली बनवून, पण रस्सा भाजी बनवायची होती ना म्हणून मी थोडीशी ठेवलीसुद्धा त्यातली आणि खडे वगैरे असतात तर ते सगळे निवडून घेतले. आणि आता इथे ना मटकी शिजायला ठेवले, म्हणजे एक शिट्टी होतोपर्यंत हळद आणि मीठ टाकून शिजवून घेते आणि नंतर मग फोडणी देते. तर ते तुम्हाला पुढे दाखवते. आणि भातसुद्धा घालते. तर सकाळी चपात्या बनवल्या होत्या, त्यातीलच थोडंसं पीठ आहे मळलेलं कणिक. तर म्हटलं जर चपाती पाहिजे असेल तर बनवेल, नाहीतर मग ते रात्री बनवेल. तर आत्ता दुपारच्याला भात आणि मटकीचा सांबारा. तर इथे आता सात्विक उठला आहे, त्याला आता आंघोळी घालून घेतली. नेहमी संध्याकाळचीच घालायची मी त्याला आंघोळी, पण आता जायचं असतं ना दुपारी रुद्राला आणायला, त्याच्यामुळे त्याला तयार करूनच घेऊन जाते. आता त्याला तयार करून ठेवते, इथे तुम्ही पाहू शकता. जायचं म्हटलं की एकदम खुश. फिरायचं म्हटलं ना मग त्याला कितीही जरी चालवला ना बिलकुल रडत नाही. म्हणजे आता मी चालवते त्याला, जास्त करून चालवते, कमीत कमी उचलून घेते, पण एकदम त्याला मजा वाटते. कारण का आधीसुद्धा ज्यावेळेस आम्ही आलो ना पंजाबवरून, शाळा चालू होती त्यावेळेस 1 महिना मी त्याला घेऊन जायचे रुद्राला शाळेत सोडायला, तेव्हा पण त्याला आवडायचं. आता वेगळा टाईम त्याला फिरायला जातच नाही आम्ही. पाऊससुद्धा भरपूर आहे, गार्डनला पाऊस असला की नको वाटतं, कारण का सगळं घाण होऊन जाते. त्याच्यामुळे आता पाऊस असल्यामुळे बाहेरसुद्धा पडत नाही. आणि सामान जरी काय मागवायचं झालं ना तरी आता ते मी ऑनलाईनच मागवते. रोजच्या रोज मला दूधच लागतं. तर आता रुद्राला आणायला आम्ही खाली जातोच दुपारी. त्यावेळेस थोडंसं पुढे गेलं ना, दुकान तर खूपच आहेत,
तर तिथून मग दूध येताना घेऊन यायचं. आता इथे मी भाजीला फोडणी देते. तर कांदा, कढीपत्ता, लसूण हे फोडणीला मी घातलं आहे. ते थोडं लालसर झालं ना की त्याच्यामध्ये टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आत्तासुद्धा घालते फोडणीला, आणि भाजी झाल्यानंतर वरूनसुद्धा घालते. आता इथे ना वेगळा हिरवा मसाला मी बनवत नाही आहे. जे लाल चटणी मी बनवले ना तीच ॲड करते. धणे, लाल मिरची पावडर, खोबरं, लसूण हे घेऊन जी चटणी बनवली ती, आणि शेंगदाण्याचा कूट. बाकी कॉमन मसाले ॲड केलेत. त्याच्याने छान मटकीची रस्सा भाजी होते. कधी जर वाटण असेल ना फ्रीजमध्ये तर मग ते सुद्धा टाकते. आता इथे सकाळची थोडीशी भाजी राहिलेली तर ती सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केली. आता सकाळी ना ज्यावेळेस मी मटकीची भाजी बनवली त्यावेळेस मी एक बटाटा टाकला होता, आणि आता काही वेगळा बटाटा टाकत नाही, कारण का रुद्र जास्त खायला नाही मागत असं रस्स्यावाल्या भाज्यांमधला बटाटा. बटाट्याची भाजी वगैरे, पराठा वगैरे ते आवडतं, पण रश्श्यातला बटाटा नाही आवडत. तर थोडासा सकाळच्या भाजीतला होता तो त्याच्यात आता ॲड झालाच असेल. सात्विक छान खेळतोय. मला कपडे धुवायचे आहेत खरं म्हणजे, पण त्याला आता मी तयार करून ठेवलं आहे, आणि मी जर बाथरूममध्ये गेले ना की तो पण माझ्या पाठून येईल. त्याच्यामुळे आता त्याला ना थोडा वेळ फोन लावून देईल. फोन बघत बसला ना की नाही येणार. त्या तितक्या वेळामध्ये मी कपडे धुवून घेईल. आता मला तूपसुद्धा बनवायचं आहे, तर फ्रीजमधून मलई बाहेर काढून ठेवले. मटकीच्या रस्सा भाजीला 2 शिट्ट्या घेते, कारण का सुरुवातीला एक शिट्टी मी घेतलीच होती, म्हणजे 3 शिट्ट्यांमध्ये छान होते मटकीची भाजी. मटकीची भाजी झाली, भातसुद्धा झाला. आता सात्विकला थोडासा घेतला, खेळवला, आणि मी कपडेसुद्धा धुवून घेतले. तोपर्यंत कपडे धुवत होते ना तोपर्यंत त्याला फोन लावून दिलेला. आता त्याच्याकडून फोन मी घेतला आणि शूट करायला लागले. तर बघा आता बाहेर आल्यानंतर ना ती सायकल बाजूवाल्यांची आहे, तर ती घेऊन ती घरामध्ये सुद्धा घेऊन आलेला आणि खेळत होता. तोपर्यंत आता जी थोडीफार सुकलेत नाहीच म्हणता येणार, हलकीशी अजून ओलीच आहेत. तर ती आता फॅनवरती ठेवते हॉलमध्ये, आणि बाकी ही कपडे जे धुतलेत ती वाळत टाकते. बेडशीट वाळत टाकायला जागाच नाही आहे, तर आता ही थोडीशी कपडे सुकल्यानंतर रात्रभर परत फॅनवरती ही आतमध्ये घेईल, आणि त्यावेळेस मी बेडशीट ही ते वाळत टाकेल. झाले सर्व कपडे वाळत टाकून. चिमटे लावून ठेवावे लागतात, नाहीतर हवा खूप असल्यामुळे ना कपडे खाली पडतात आणि कळत पण नाहीत की कपडे खाली पडलेत म्हणून सगळ्या कपड्यांना चिमटे लावून ठेवते. आता जी ही थोडीशी ओलसर कपडे आहेत ना ती इथे हॉलमध्ये चेअरवरती एका टाकून ठेवते, आणि बाकी सुकलेले कपडे कपाटामध्ये फोल्ड करून ठेवते. आता सात्विक माझा मस्त खेळतो. तसा मला त्याचा काहीच त्रास नाही आहे, फक्त लक्ष ठेवावं लागतो. पण सांगू का, मुली खूप शांत असतात. मुलगे आता मी बघते ना, अनुभव घेते, भरपूर आगाव, म्हणजे तोडफोड जास्त करतात. तसं रुद्राने माझं असं तोडफोड काही नव्हती केली, ती शांत असायची. आता हे ते तसं बघायला गेलं तर झालेत बऱ्यापैकी कामं झालेत. जी कामं असतात ना ती आवरलेत. एक काम होतं मला, हे भिंतीचा जो कलर निघाला आहे, सात्विक जिथे झोपला आहे ना तिथे थोडासा कलर निघाला आहे, तर तिथे ना मी ऑनलाईन मागवलं आहे मिशोवरून वॉलपेपर. तो मला चिटकवायचा होता, पण आता टाईम नाही आहे तितका, आणि मलईसुद्धा काढायची आहे. तर ही दोन्ही कामं संध्याकाळी करेल. भात आणि सांबारा झाला आहे, तर सात्विकला थोडासा भरून घेते. त्याला भरून झाल्यानंतर मग शाळेत जायची तयारी. थोडंसं तूपसुद्धा घेते त्याच्या जेवणामध्ये. गरम गरम जेवण असलं की तूप घेते, कधी जर थंड असलं की नाही घेत. आता मोबाईल नाही आहे ना, मी शूट करते, त्याच्यामुळे थोडेसे नखरे त्याचे चालूच असतात. ती सायकल आणली, त्याच्यासोबत छान खेळतो. टी व्ही काय आता बघत नाही आहे. एखादं नवीन खेळणं भेटलं ना की त्याच्यासोबतच खेळत बसतो. आता थोडे केस विंचरली, हातपाय वगैरे धुतले, पावडर गंधक लावला, सात्विकला शूज घालते आणि निघते. आम्ही निघालो ना त्याच वेळेस इतका पाऊस चालू झाला, पूर्ण शाळेत जात तोपर्यंत पाऊस होता, आणि एकदम मोठी सर होते. त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण भिजलो, म्हणजे सकाळीसुद्धा भिजलो होतो आणि आत्तासुद्धा. मी काही कपडे चेंज नाही केले. आता आल्यानंतर ना कपडे चेंज करेल आणि आराम करेल, जेवण. रुद्र आले की आम्ही दोघीजणी जेवू. आता आम्ही निघालो. बघा भरपूर पाऊस चालू झाला आहे. सात्विकला मजा येते पावसामध्ये, कारण का त्याला उचलून घेतलं आहे. रस्त्याने भरपूर पाणी आहे. जाताना मी त्याला खाली ठेवलंच नाही, आणि आता रुद्राला घेऊन सुद्धा आम्ही घरी आलो.
आता मॅडम घरी आल्या ना की सगळं निवांत, म्हणजे आरामात कपडे वगैरे काढणार, हातपाय वगैरे धुणार, पहिले टी व्ही लावणार आणि त्याच्यानंतर मग जेवण. टी व्हीमध्ये भरपूर इंटरेस्ट आहे, म्हणजे टी व्ही नसले की मोबाईल, मोबाईल नसला की टी व्ही. चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. धन्यवाद.